बेटी बचाव बेटी पढाव। अरे तुम्ही काय आम्हाला पोरीचं सांगताले का? तुम्ही एक पोरगी काय, आम्ही 5 पोरी जन्माला घालायला तयार आहे। फक्त सरकारनं आम्हाला लिहून द्या तिच्या मॅरेज सर्टिफिकेटवर बापाची आणि मायची सही झाल्याशिवाय तिचं मॅरेज कंप्लीट नाही होणार। पोरींना जरा वाटू द्या थोड्या तरी, तुम्हाला वाईट वाटल घरी मायला जाऊन सांगा ते आम्हाला बोललो, मला अडचण नाही, हीच गाव तीच गाव, तुमच्या जिल्ह्यातलं 40 गाव श्रीमंत आले, अडचण नाही। पण एक भाऊ म्हणून तुम्हाला बोलतो, तो बाप तुमचा तुम्हाला कमी कुठे पडला मला सांगा। जा आजचं कीर्तन झाले 11 झाला माझा टाइम, जा घरी। तुमची चप्पल काढा ना घराजवळ, घराच्या बाहेर काढताना तुम्ही ए पोरींनो पोरींनो ए दरिद्री आहे का तिकडं, KG1 KG2 पहिले दुसरे तिसरी 5वी पर्यंत घरी जा, दरवाजा चप्पल काढा आणि चप्पल काढल्या काढल्या लेको हो तुमच्या बापाची चप्पल पा, तिची टाक अजूनही घासलेली आहे पण त्यानं चप्पल नाही आणली दुसरी। जा घरात, त्या बापाची बन्यान पा, बन्यान 5 ठिकाणी फाटले, अरे तो दिसली नाही पाहिजे म्हणून जाळं शर्ट घालतो तिच्यावर कलरचं। जा घरात, त्या बापाचे कपडे पहा किती आहे, पैजामे शर्ट किती आहे पहा मोजा, त्याच्या पुढे तुमचे कपडे पाहिले का एक दिवाळी तुमची रिकामी नाही गेली रे। पोरीनो तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला एक वाक्य बोलतो, घरी घेऊन जा। अरे ज्या बापाला सांगितलं होतं त्याच्या मायेनं तू जन्माला आली होती त्या दिवशी, माझी भाषा करते तुम्हाला, तू जन्माला आली होती ना, त्या बापोराच्या मायनं त्याला म्हटलं होतं लेका पहिली बेटी सोन्याची पेटी, त्याला लेका त्याच्यासाठी चिवडा फरसड आणलं नाही रे लहानपणी, त्याच्याकडे पैसे नव्हते, त्यानं पोरी करता जिलेबी आणून तिच्या मुखात घातली रे। ऐका तो बाप लेका सकाळचा डबा संध्याकाळी ड्युटीवर नाईटला खायचा, पण पोरांकरता बाजार मात्र त्यानं केला। तो शेतातली मेथी शेतातली कोथिंबीर विकायला गेला, पण हे श्रीमंत हलकटले का त्याची 10 रुपयाची मेथीची जुडी 5ला मागू लागले हे भंगार, त्याला त्याच्या मोबदला त्याला भेटला नाही। पण त्याचं पोरग धावत आलं, बाबा मला शाळेत जायला नवीन युनिफॉर्म पाहिजे। बापानं लेखा स्वतःचा मोबाईल लेखा दुकानात गहाण ठेवला, पण पोराला लेखा कपडे घेतले, पोरीला कपडे घेतले। तेच पोरं लेखा आज मोठं झाले तर त्यांच्या फ्लॅट मध्ये ते माय बापाला जागा नाही हो, ही परिस्थिती आली हो। कितीतरी पोरं आहे आज तालुक्याला जाऊन राहतात, बायकोचं त्यांच्या आई वडिलाचं पटत नाही म्हणतात। महाराज विचार करा, अरे ज्या बापानं आपल्या करता एवढे कष्ट घेतले आज त्यांनाच त्यांच्या घरात जागा नाही हो, काय परिस्थिती आली महाराज। पोरींनो मला वाईट वाटलं, काल पोरग तुमच्या प्रेमात पडलं, काल तुम्हाला तुमची आई दुश्मन वाटली, तुम्हाला तुमचा बाप दुश्मन वाटला, तुम्हाला पर्सेंटेज कमी होते, बी फॉर्मला ऍडमिशन करायची होती, तुम्हाला पर्सेंटेज 4% कमी आहे, कॉलेजमध्ये नंबर लागत नाही आहे, पण मधातल्या माणसानं सांगितलेले का 2 लाख भरा लागल पोरीची ऍडमिशन होईल। बापानं किस्त उचलल्या, घर गहाण ठेवलं बापानं, तुमची लेका ऍडमिशन केली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। भाऊ म्हणून बोलतो लेका, काल आलेला पोरगा तुम्ही त्याच्या करता माय बाप सोडून गेलात, मला त्याच्याही संबंधित नाही, तुम्ही भंगारपणा करणारच आहे। पण लेका अशा कितीतरी पळून गेलेल्या पोरी आहे का त्या पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट देतात का माझ्या नवऱ्याला प्रिय करायला धोका माझ्या बापाकडून आणि भावाकडून आहे। कुठे गेलं ते नातं, कुठे गेलं भावाचं? इसे समझो ना रेशम का तार भैया मेरे, राखी का मतलब है प्यार भैया मेरे, राखी का मतलब है। तुमचं एक पाऊल वाईट झालं ना, एक पाऊल वाईट पडलं ना, अरे जो बाप पिशोर गावामधून घरातून निघाला ना, त्याचे कपडे फाटले होते लेका, त्याची चप्पल तुटली होती, पण तुमचा बाप लेका घरातून निघाला तर मेन स्टँडच्या चौकापर्यंत जायपर्यंत बाप छाती काढून चालत होता, लोक वाकून रामराम घालत होते। एका पोरीच्या वाईट वागण्यानं तो बाप लेका जिवंत असून मेल्यासारखा झाला, आणि 10 पोरांमध्ये बसणारा भाऊ आपला आपल्या एका गलतीमुळं
तो भाऊ लेका मित्रेतून व्हायला निघाला, मित्रेत बसायला तयार नाही. याला तुम्ही कुठेतरी जिम्मेदार आहे. तुम्ही म्हणाल महाराज आज आमच्यावर बोललात तुम्ही, पोरांना का मोकाट सोडलं? पोरं हो, तुम्ही ऐकाले का? आज जर तुमची बहीण लाजा वाटायला पाहिजे आपल्याला, अभंग राहील माझा तरी बोलतो मी. पुढच्या वर्षी जगलो वाचलो तो येईल गड्या, पण वाक्य नीट ऐका. आज तुमची पोरगी 5 वाजता घरी येणारी संभाजीनगरवरून, 6 वाजता घरी येणारी पोरगी 7 वाजता आली. आई विचारते कुठे गेली होती? भाऊ विचारतो तुला लाज वाटत नाही का? 6 वाजता घरी येत होती, 7 का वाजले सांग काय करत होती? बाप म्हणतो बाई बाळा काय वेळ झाला तुला यायला. पण ऐका, आज जर ती मैत्रिणीसोबत कुठे गेली असेल, कुठलं काम असेल, एक्झाम असेल, पण तिला 1 दिवस जर लेका यायला 1 तास वेळ झाला, तुम्ही 100 जण तिला 100 प्रश्न विचारता, पण तुमचा नालायक रात्री 2-2 वाजता येतो त्याला कधीतरी विचारा. या महाराष्ट्राच्या मातीत जर प्रत्येक घरातला पोऱ्या 9 वाजताच्या आत जर घरात आला तर 75% बलात्कार 0 मिनिटांनी कमी होऊन जाईल. पोरीला बंधनात ठेवता, कधीतरी आपल्या पोराला विचारलं पाहिजे आपण, का रे तुम्ही बचत गट, तुम्ही तर पार वाटोळ करून टाकलं. नवऱ्याला म्हणते दरवाजा उघडा ठेवा, का बरं? तो येईल सप्त्यात गेला तो टाळ घ्यायला, कथा ऐकायला गेला का तो? तो तर गावाच्या बाहेर हायवेला पल्सर गाडीवर केक ठेवून सामुदायिक तो केक हॅपी बर्थडे टू यू. कितीतरी गरीब बाप पाहिले का? त्या बापाने अजून केक पाहिला नाही. केक मित्र 6 वाजल्याच्या नंतर मित्र फोन करतात म्हणजे आपलं प्रेम आहे मित्र हो. कुठं प्या लागते त्याच्याकरता फोन आहे. अरे ज्या दिवशी तुम्ही पाजायची बंद कराल हे दलिंदर तुमच्या माहितीत येणार नाही. नो मनी न लव इन द वर्ल्ड. आमचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे मतलब के. जब पास हमारे पैसा था तब दोस्त हमारे हजारों थे, अब पास हमारे पैसा नहीं फिर दोस्त हमारा कोई नहीं. ऐका पुढे, दौलत की कमाई लाखों की, महल बनाया खुद के लिए, अरे रहने वाला तू मर भी गया फिर रोने वाला कोई नहीं. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमें वादे प्यार वफा से बातें हैं बातों का क्या. कसमें वादे प्यार वफा बातें हैं बातों का क्या. कोई किसी का नहीं रखूंगा, कोई किसी का नहीं रखूंगा, बातें हैं बातों का क्या. कसमें वादे प्यार वफा बातें हैं बातों का क्या. कसमें वादे प्यार वफा बातें हैं बातों का क्या. नहीं गुनाह देखो, नहीं न गुनाह से आप गुनाह का, कौन गुनाह से सगे होते. मेरा राजा सर्वरा आईना, तब दिल धाने मेरे दाना. आई कना नहीं नहीं गुनाह देखो, नहीं नहीं गुनाह देखो. वाह महाराज, बागों में बहुत से फूल है लेकिन गुलाब जैसे नहीं. इस परिसर में बहुत से गायक है लेकिन आप दोनों जैसे नहीं. गायन आहे, अहंकार नाही, नम्रता आहे. लय का जणकडे मिळत नाही महाराज. गायनाचा, कलेचा, कीर्तनाचा गळ आहे. कितीतरी फुगीर आपल्या बापाच्या वयाचे आपल्या पाया पडतात, पण असं व्हायला काय जाते? मुळ्यात दुखते काय?
तू 2-4 अभंग पाठ केले म्हणजे मोठा कीर्तनकार झाला म्हणजे काय तू बापापेक्षा मोठा झाला? माझ्या जीवनात मी बनेपर्यंत माझ्या आजोबाच्या वयाला मी पायाला स्पर्श करू देत नाही. पण जर त्यांची मर्यादा ते जर म्हणतच असेल नाही पळायचंच आहे, शेवटी म्हणतो जगदंब जगदंब मला नमस्कार नाही, माझ्या ज्ञानोबारांना वागतो. आळंदीमध्ये कदम माऊली आहे आमच्या गाथा मूर्ती. लहानसा साधक पाया पडू द्या का बुजुर्ग पाया पडू द्या, परत त्यांच्या पाया पडतात. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. ही नम्रता आहे, संप्रदायाचं ही एक सौजन्य आहे, केलं पाहिजे. तुकोबाराय बोलतात, महाराज मला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा. काय मला दुसरं काही मागणी नाही आहे देवा. वैष्णव कोण? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आणखी वैष्णव कोण? ज्याच्या घरी वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ. ही वैष्णवाची व्याख्या आहे. आणि 12 दुनी 24 एकादश 5 पर्व 29 29 20 आणि 9 म्हणजे वैष्णव तो वारकरी आणि त्याची संगत वैष्णवाची संगत. देवा मला दे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. ती जर मला मिळाली ना, गाये नाचे उडे गायन करे. नाचन नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया सुख देईल विसावर. गायन करेल, भगवंताचं भजन करेल. महाराज गाई नाचे उडे उड्या मारल. आजही आषाढी वारीमध्ये तुका म्हणे वृद्ध होती. महाराज 75 वर्षाचा वारकरी पंढरपूरच्या जवळ आला. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. असे धावतात गड्या. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. 5 मिनिट पुढे गेलो. 5 मिनिटात एक प्रसंग सांगतो, सेवा या ठिकाणी संपवतो. तत्पूर्वी आपापल्या सगळ्यांनी वरती करायचे 2 मिनिट जगाच्या मालकाचं भजन करायचं आहे आणि या ठिकाणी आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. 2 चरणाचा भावार्थ या ठिकाणी पाहाला.